नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे सुंदर ब्लाऊज डिझाईन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण अस्तर घेतलं आहे, त्याच्यावरती आपल्याला मोजायची पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन इथे हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. इथे गळा उंची घ्यायची आहे 11 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाला की इथे आपल्याला याप्रमाणे आकार द्यायचा आहे मटका गळ्याचा. त्याच्यानंतर आपल्याला खालून असं 2 इंच आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला असा आकार द्यायचा आहे. मोंड्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचे कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे जसा आकार आपण कपड्यावरती आखलेला आहे तोच कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. पुन्हा घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गळा बनवायला सोपं जातं. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर घ्यायचे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं आपल्याला अस्तर आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. इथे सुद्धा खाली व्यवस्थित सेंटर बघायचा, पिन लावायची आणि मटका गळ्याचा जो आकार आपण दिला, म्हणजे जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्यानंतर मधला भाग कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यानंतर ते कॅनव्हास बाजूला ठेवून द्यायचं आहे, ते आपल्याला नंतरून लागणार आहे. आता छोटे छोटे कट पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायचे आहेत आणि अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून छान अशी दाबटीप आपल्याला इथे द्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आता पूर्ण अस्तर असं जॉईंट करून घ्यायचं आपल्याला. कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं. अस्तर जॉईंट झालं की आपल्याला उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा कट करून घ्यायचा आहे. बघा, अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे. याप्रमाणे कट करून घ्यायचं, म्हणजे छान अशी फिनिशिंग इथे येते. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला मारून घ्यायचे. पट्टी घ्यायची, आपल्याला कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टीला एका बाजूने फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. याप्रमाणे आपला पाठीचा भाग हा तयार झालेला आहे. इथे काय करायचं, एक सेंटरला रेष मारून घ्यायची आणि बाजूला ठेवायचं. त्याच्यानंतर आपण जे कॅनव्हासला आकार दिलेला होता तो कट करून घ्यायचा आहे. दुसरा एखादा कॅनव्हासचा तुकडा घेऊन हा पॅच त्याच्यावर ठेवायचा
आणि आपल्याला इथे वरच्या साईडनी जसा आकार दिला ना आपण तो कट करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आपल्याला एक्स्ट्रा ठेवून कट करायचं आहे. आता घ्यायचं इथे आपल्याला अस्तरला आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे पॅचच्या मापात. आता ब्लाऊज पीसचा आपल्याला म्हणजे कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे, तो सुद्धा आपल्याला पॅचच्या मापामध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि बघा ह्याचप्रमाणे आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. पहिले ठेवायचा कॉन्ट्रास्ट कपडा, त्याच्यावरती अस्तर, त्याच्यावरती कॅनव्हास आणि इथे पिन लावून घ्यायची. जो आकार दिलाय ना त्याला तशी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली का एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट इथे आपल्याला असे मारून घ्यायचे. बघा पिना काढून आपल्याला हे असं पलटी करून घ्यायचंय आणि वरतून कडेला एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट आकार तयार होईल. साईडनी सुद्धा शिलाई मारून पॅक करून घ्यायचं. आणि इथे आता सुंदर अशी लेस लावून डिझाईन छान बनवायची आपल्याला. बघा ह्याप्रमाणे लेसचा तुम्ही एक पदर लावू शकता किंवा लेसचे 2 पदरही तुम्ही इथे लावू शकता. बघा ह्याप्रमाणे ही लेस लावली की त्याला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. इथे सुद्धा आपल्याला एक सेंटरला अशी रेष मारून घ्यायची. आणि आता ते ब्लाऊज घ्यायचा आणि बरोबर ती रेषा आणि ही रेषा अशी मॅच करून पिन लावून घ्यायची. अंतर बरोबर एका बघून घ्यायचं आणि मगच हे पिना लावायचे आणि नंतरूनच आपल्याला शिलाई मारायची. बघा आपल्याला पॅच जरा जास्तच खाली वाटतोय, आपण थोडासा तो वरती घेऊया आणि पुन्हा पिना व्यवस्थित लावून घेऊ. असं व्यवस्थित ॲडजस्ट करून मगच आपल्याला इथे शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे व्यवस्थित शिलाई मारून हा पॅच आपल्याला पॅक करायचा आहे. जी लेस आपण पॅचला वापरली तीच आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला वापरून घ्यायची. पहिले तर हा एक्स्ट्राचा कपडा दिसतोय सगळा असा कट करून घ्यायचा. आणि आता आपल्याला लावायची लेस. जी लेस पॅचला वापरली तीच लेस तुम्ही गळ्याला सुद्धा लावू शकता, आणखी सुंदर असा लुक येईल. इथे तुम्ही कोणती तुम्हाला जी आवडेल ती लेस तुम्ही लावू शकता. लेस लावताना थोडीशी सैल ठेवायची, म्हणजे त्याची फिनिशिंग छान येते. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची. इथे कमरेला सुद्धा आपण एक लेस लावून घेणार आहे. आता आपल्याला सुंदर असे लटकन इथे बनवायचे आहेत. त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि चौकोनी कपड्याचे चौकोनी 2 तुकडे. ज्याचा पॅच आपण बनवला त्याच कलरचे आपण इथे लटकन बनवणार आहे. चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये शिलाई मारून घ्यायचं आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून आपल्याला इथे सुद्धा एक लेस लावून घ्यायची. ह्याप्रमाणे आणि इथे नॉट ठेवून आपल्याला तिरपी टिप मारून घ्यायची. छान असं लटकन आपलं तयार झालंय. दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे आणि दोघंही नॉड आपल्याला आता ह्या जॉईंट करून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. नॉड बांधायचे आणि इथे आपल्याला शोचे बटन लावून घ्यायचे. तुम्ही इथे कोणतेही बटन लावू शकता.
अगदी गोल्डन लावा किंवा आणखी डिझाईनचे लावा, तुम्हाला जे आवडेल ते बटन इथे तुम्ही लावू शकता. बघा ह्याप्रमाणे हे बटन आपल्याला लावायचे. याच्याऐवजी तुम्ही दुसरे बटन लावले तरी चालतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.